भक्तिकीर्तन निष्कंपन शरणकर्ता परमपूज्य परमात्मा योग मंडळ चिंचणी नागपूर मंडळाच्या वतीने बाबाच्या आदेशानुसार उग्रवतार भगवान मंदिर बौद्ध संस्था वाडी अंतर्गत आज मासिक अंकालीन महिन्याचे मासिक अंकाली पार पडले. तरी त्यानिमित्त चर्चापीठ सुरुवात झालेली आहे. त्याच्यात स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत, त्यांना माझा प्रणाम. तसेच महान देवी बाबा मंदिर उपस्थित आहेत, त्यांना माझा प्रणाम. तसेच सेवक सेविका पंचकृपात पंचकाकाजी उपस्थित आहेत, त्यांनी सगळ्यांना माझा नमस्कार. आज चर्चापैकी सगळी अतिशयाची गरज आहे त्याची सर्व काकांची स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करतो. आणि थोडक्यात संचालन करीत आहे तरी माझ्या हातून बोलण्याच्या किंवा सांगण्यामध्ये माझ्या मदत कळत न कळत कोणती भगवान बाबा हनुमान महादेव या उद्योगात मला मुलाखती नसून घेताना मिळून तरी आजची चर्चा भेट दिसतच आपल्या परमात्मा सेवा मी आपले थोडक्यात अनुभव सांगत आहे. मी कमसे कम माझ्या वडील 96 पासून मार्गात आलेले आहे. तरी माझा 89चा जन्म आहे आणि माझ्या वडील 96 पासून मार्गात कमसे कम मी 5 ते 6 वर्ष तेव्हापासून 2012 पर्यंत आम्ही मंडळात राहिलो. तर तेवढा काही आपल्याला काही समजत नाही. माझी अंड्याची दुकान होती. ठीक आहे, दिसतं थोडं. अंड्याची दुकान होती. पण मला जे गिऱ्हाईक आहेत दारूवाले आहेत कोणी असे आगळे वेगळे, पण मी दारू पिऊ देत नाही तो तेव्हा मी मंडळात होतो तेव्हा मी चर्चा बैठकीला जात्रा कोणी आमदार यात्रा हावसीना, पण पाहिजे तेवढा मार्गदर्शन नव्हता भेटत. हल्लीची काकाजीच्या मार्गदर्शनाला कोंड्याले जिपकडे कोंबडीवाले जिपकडे जाती माहीत झाला आम्हाला का म्हणजे ऐकलं होतं काकाजीबद्दल का मार्गदर्शन खूप चांगला करते म्हणून. आम्हाला माहीत झाला जिपकडे ज्याची भवन आहे म्हणून. तर आम्ही दोघंच मायलेला गेला होता. कोरडेकना पैसा नाही काही, पण असंच गेला होता की बाहेर बसला. काकाजीचा मार्गदर्शन ऐकलं. कोणी ओळखत नसे आम्हाला. आम्हाला बेकार वाटत होता. पण भगवंताचा हवा नाही म्हणला चला जाऊ. गेला आम्ही दोघे मायलेकर आणि साईडलाच बसला ना काकाजीला मार्गदर्शन ऐकलं. काकाजी मार्गदर्शन ऐकलं तर एकदम असा वाटला का जबरदस्त. तो असा भुकेलेला कसा जीव घेते पोटभर खाना त्या प्रकारे एक नंबर वाटला. आणि पुन्हा मग जसा जसा आम्हाला माहीत होत नाही का बाबा काकाजीचा कार्यक्रम आहे, तर आम्ही त्या कार्यक्रमाला 10-25 कामं सोडून सिनेरी पहिलं कार्यक्रमात जाऊ. जसा बेरोडीला कार्यक्रम झाला. मग काकाजीचा नंबर घेतलो तुम्ही जेव्हा फोन करायचा असा बीचमध्ये बाबा तेव्हा कार्यक्रम आहे मग सांगत ते कधी म्हणजे मग त्याची चाललं जायचं. बेरोडीला गेलो होतो, आजगाव झाला होता तेव्हा गेलो होतो. मी जोडायला होतो तेव्हा फक्त काकाजीच्या मार्गदर्शन ऐकायचं घरी कसं त्या पद्धतीने करायचा. फक्त आमचा वडील जो आहे तो आमचा वडील बरोबर माहीत आहे, त्यामुळे आम्ही घेऊत होतो. आम्ही करू शकतो पण आमचा बाप नाही करू शकतो. कारण तो लहान नुसती सर्दी आहे तरी दवाखान्यात जात होता. नुसतं असं ऐकू आम्ही का तिकडं औषध पाणी जमत नाही. तर आम्ही जगू शकतो पण आमच्या वडील नाही जगू शकतो. आणि माझ्या मोठ्या भावाला सुद्धा मोठा भाऊ सुद्धा तिकडे माहिती का जातं. मोठा भाऊ येऊ लागला हळूहळू. मग तिकडे आल्यानंतर घरी जसाच मागायचा आंघोळ करणे हा करणे म्हणजे पूजा करणे लवकर पूजा करणे. मा बाबा मेन माणूस. मग तरी आम्ही जोत लावू. तर मग आज त्याला माळ देतो. मग त्याला काय वाटलं तर माहीत नाही. तोही हळूहळू लागला. मग भावाला कार्यक्रम झाला प्रतिमामध्ये त्याच्या पोराचा बारसा. मग तेव्हा त्याच्या पहिलं थोडंसं सलाम सावरबंदीसोबत ओळखी झाली. पण त्यानं भावाला नेलं कार्यक्रमाला. मग तेव्हाच आम्ही डिसिजन केला का मग मा बापही उठू लागला हळूहळू. त्याला काय वाटत होतं आता माहीत नाही. मग तोही उठला. मग आम्ही डिसिजन केला का बा आम्ही जोडून जाऊ काकाजी. सगळ्यात बरोबर करूनच राहिला आम्ही. वाडीवाली बाई नाही ते वापरत आम्ही संपर्क होईल पहिली म्हणजे यायच्या मार्गदर्शन केला. मग 2013 पहिल्या महिन्यामध्ये काकाजी केली. तेव्हापासून असा एकदम असा आनंद वाटते म्हणजे आम्ही पुढे बरबाद झालो होतो पहिले.
माझ्या भावाचे 2-3 लग्न झाले, कोणी पुरा फाशी गिशी लागायला तयारी होतात, त्याची आगळी विचार. माझी अंड्याची दुकान होती तर मी ते असे विचार आहेत की पुरा पागल होऊन जावं असा वाटतं का, पुरा आहे घरदार सोडून त्याला जावं पाहिजे. पुरा पागल जर का म्हणजे मनस्थिती जागावर नव्हती. जसा कार्यक्रमाला जाऊ तसा असा प्रसन्न वाटेल एकदम बढिया. पण काकाजीकडून जुळलो आम्ही, तरी पण काकाजी म्हणला नाही का अंड्याची दुकान बंद कर किंवा काही नाही का. म्हणून भगवंत आपल्याला सांगते बरोबर. शेवट अंड्याची दुकान बंद करायला 10-15 हजार रुपये उधारी होती गावामध्ये. मला पोचू दे कारण भगवंताचा रस्ता घेतल्यानंतर काही नाही काय तो देते. एकूण ते दुकान बंद केल्याबरोबर 5 एकर जागा भेटली मला ठेक्यानं. ठेक्याने जागा भेटली ती अशी भेटली का फुकट 2-3 वर्षासाठी. 2-3 वर्ष फुकट भेटली ते म्हणजे फुकटच राहिली 5-6 वर्ष. नाही म्हणतो ते 10-20 रुपये काही म्हणजे महिने नाही. मग ते ती त्या वावरामध्ये पाणी नाही आणि त्या इलाक्यातच पाणी नाही का. मग काकाजीने सांगलं म्हणलं अशी जी गोष्ट आहे ठीक आहे म्हणून पाणी घेऊन टाक म्हणजे बोर मारायचे आहे म्हणलं त्यांनी, फिल्टर मारायचे आहे म्हणलं. तर चांगला काकाजी जसं सांगला तसंच केला. एवढा पाणी लागला ते ती का ते लोक विचार करत पाणीच नाही म्हणत. लोक फिल्टर करून राहिला म्हणत तर लोक पागल आहे म्हणत त्याला फालतू त्याचे पैसे खर्च करतात. तर मग महाबापूला जिथे माणूस करायचं आहे तर करायचं आहे. मग फिल्टर केला असा पाणी लागला म्हणजे का लोक भरती विचार करतात पाणी लागलं तर लागला कसा, कारण त्या इलाक्यात पाणीच नाही. आणि लोक मग जलायला लागले आम्हाला पाणी उन्हाळी करू ती करू. कोणाची पुरी भोवतालची वार कोरडवाहू जागा आणि आमची वरची होती तर लोक जलाचे. कागदी मार्गदर्शन जलण्यामध्ये भोवतालच राहतेच नाही. त्यानुसार सगळं त्या तेव्हापासून आमची म्हणजे एकदम बढिया काम आहे. आणि तेव्हापासून आम्ही 2013 पासून बिना औषध पाण्याने जगत आहोत पुरा परिवार. म्हणजे एवढं ते मोठ्या लग्न झाल्यामुळे ती वहिनी जरा थोडीशी वेगळी आहे, त्यामुळे ते औषध पाणी करते काही केव्हा विचारायला काय तिथे. तेव्हापासून आम्ही सुखी समाधानी राहू. आणि कोणतंही काम राहू आमचे काकाजी जे मार्गदर्शन करते ते एकदम सही करते. म्हणजे असं खूप छान लागते बाबा आमचे नशीब म्हणा आम्हाला साहेब भेटले आणि आमचं जीवन म्हणजे जीवनामध्ये चांगला प्रकाश जीवन प्रकाश नाही झाला. एवढे बोलून मी आपले 2 शब्द जय नमस्कार.